नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर रविवारी आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण गणपती बाप्पाच्या सेवा उपाय करायचे आहेत, कारण की आपल्याला दररोज काही सेवा उपाय करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग एकादशी असेल, संकष्टी चतुर्थी असेल, तर त्यावेळेस आपण काही सेवा व उपाय केले तर मग आपल्या घराची प्रगती होते. त्याचप्रमाणे आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय होतं की बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो, तर त्या मुलांवरती सतत काय ना काय विघ्न येत असतात, सतत काय ना काय संकट येतात. आता मोठा मुलगा असेल तर नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्या मुलांसाठी सतत संकट येत असतात, किंवा अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील, तर त्यावेळेस मग आईने गणपती बाप्पा हे म्हणजेच की विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता आहेत, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी जर हा दिवा लावला तर मुलांच्या अभ्यासात प्रगती होते किंवा संकटे दूर होण्यास मदत होते. आता गणपती बाप्पाला विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात आणि सगळ्या देवतांपेक्षा गणपती बाप्पा सगळ्यात हुशार देवता असे मानले जाते. म्हणून मग आपल्याला गणपती बाप्पाची सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर हा जो दिवा लावायचा आहे, तर हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे. आता बऱ्याच महिलांना काय होतं, जर सकाळी दिवा लावणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही सायंकाळी पण हा दिवा लावू शकता. तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे, म्हणजेच की घर सगळं पवित्र करून घ्यायचं आहे. त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक पाणी भरून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मग थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे आणि घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील म्हणा आणि घराच्या बाहेरची नकारात्मकता निघून जाते. आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना हे घरामध्ये पाणी शिंपडणं गरजेचं असतं. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आता घरातील व्यक्ती ज्यावेळेस आंघोळ करत असेल, आता तुमचा मुलगा असेल नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे, पण नोकरी पाहिजे तशी मिळत नाही किंवा सतत काय ना काय संकट येतात, अडचणी येत असतील, तर खास त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. तर ती व्यक्ती ज्यावेळेस आंघोळ करणार असेल तर त्या व्यक्तीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध टाकायचं आहे. ते एकत्र त्याचं म्हणजेच की मिश्रण बनवायचं आहे आणि मग ते अंगाला लावायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. तर काय होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग तीर्थ ठिकाणी स्नान आवर्जून करायचं आहे. त्यामुळे मग काय करायचं आहे, आपल्याला जाणं शक्य होत नाही, म्हणून मग आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मग मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर मग आईने काय करायचं आहे, घरामध्ये ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर देवपूजा करत असताना त्या अगोदर मग घराचं म्हणजेच की घराबाहेर रांगोळी काढायची आहे. जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे पण रांगोळी काढायची आहे. तुळशी मातेला पण दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग शुभलाभ काढायचा आहे. जरी आपल्याकडे दरवाजावरती स्टिकर वगैरे असतात स्वस्तिकचे, शुभलाभचे, तरी पण मग आपल्याला हे आपण काही सेवा उपाय करत असताना मग हे जे आहे कुंकवाने काढणं ते मग गरजेचं असतं. आणि दरवाजावरती पण माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, म्हणजेच की उंबरट्यावरती काढायचे आहेत, दरवाजेवरती नाही. तर मग उंबरट्यावरती आपण जे पावलं काढतो त्या पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचे आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही पिवळा आणि लाल रंग भरलात तरीही चालेल. मग नंतर काय करायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करत असताना गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे, म्हणजेच की एका ताम्हणात घ्यायची आहे बाप्पांची मूर्ती आणि मग मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर जे बाप्पांचं तीर्थ तयार होतं, म्हणजेच की जे पाणी असतं, तर ते पाणी टाकून न देता काय करायचं आहे, ते घरातील सगळ्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे आणि राहिलेलं शिल्लक पाणी घरामध्ये सगळीकडे तीर्थ म्हणून शिंपडायचं आहे. आणि मग त्यानंतर बाप्पांची स्थापना करायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आपण जे बाप्पांना सगळ्यात जास्त वस्तू प्रिय आहेत त्या घेऊन यायच्या आहेत, म्हणजेच की 21 दुर्वांची जुडी आणायची आहे, लाल जास्वंदीचं फूल आणायचं आहे आणि बाप्पांसाठी मग मोदकाचा नैवेद्य बनवायचा आहे. नैवेद्य बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता किंवा मग तुम्ही फळ वगैरे ठेवू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे की बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांबद्दल, म्हणजेच की विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अभ्यासात प्रगती होत नाही,
जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग बाप्पांना प्रार्थना करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण मग तो दिवा प्रज्वलित करणार आहे तर तो दिवा प्रज्वलित करण्या अगोदर काय करायचं आहे, आता हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी. जर मासिक धर्म असेल तर हा उपाय मग करता येणार नाही. आणि मग नंतर जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील मग कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. तर मग आपल्याला जो दिवा लावायचा आहे तर त्यात काय करायचं आहे, आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. आता पंती आपल्याला स्वच्छ घ्यायची आहे, अशी काळवंडलेली किंवा खराब वगैरे झालेली घ्यायची नाही. ती पंती स्वच्छ घ्यायची आहे आणि मग पंतीमध्ये काय करायचं आहे, एक दिवा म्हणजेच की 2 वात असलेले एक दिवा म्हणजे एक दिवा लावायचा आहे, म्हणजेच की वात घ्यायची आहे आणि ते एकत्र करून मग काय करायचं आहे, दिवा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकलात तरीही चालेल. आणि मग दिव्याला काय करायचं आहे, हळदी कुंकू लावून मग दिव्याची पूजा करायची आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, स्वास्तिक काढायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग थोडेशा अखंड अक्षता त्यावरती ठेवायच्या आहेत. आणि मग ती जी पंती आहे तर ती पंती मग आपल्याला त्या अक्षदावरती ठेवायची आहे. आणि दिव्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे दिव्यामध्ये थोडीशी. आणि भीमसेनी जो कापूर असतो, आता भीमसेनी कापूर हा जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर भेटेल. साधा कापूर पण आपण टाकू शकतो, पण भीमसेनी कापराने लवकर प्रभाव पडतो म्हणून भीमसेनी कापूर टाकायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे त्यामध्ये. आणि मग 5 काळी मिरी टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथेच बसायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एक वेळा. तर आपल्याला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण करू शकता. आणि नंतर मग ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपण ह्या जे सेवा करत आहोत त्यावेळेस सेवा करत असताना मुलांना पण सेवा करायला सांगायचे आहेत. आणि काय होतं की आपल्याकडून म्हणजेच की आपण ज्या पण बाप्पांना वस्तू प्रिय आहेत त्या आपण तरी अर्पण करतोच, मुलांना पण अर्पण करायला सांगायचे आहेत. म्हणजेच 21 दुर्वांची जुडी, लाल जास्वंदीचं फूल आणि अथर्व शीर्ष किंवा ओम गण गणपते नमः असा पण तुम्ही मंत्र म्हणायला सांगू शकता. आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे, तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल बाप्पांना सांगायची आहे. आता मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा सतत मुलांवरती विघ्न येतात, काय ना काय संकट येत असतात किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही, जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आता हा जो दिवा आहे तर हा दिवा जर तुम्ही सकाळी लावलात तरी सकाळी 2 तास राहिला पाहिजे, एवढं त्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही हा सायंकाळी पण उपाय करू शकता. सायंकाळी पण हा उपाय केलात तरीही त्यामध्ये मग 2 तास दिवा तो राहिला पाहिजे, एवढं त्यामध्ये मग तुम्ही तेल टाकायचं आहे. म्हणजे हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या मुलांचे विघ्न दूर होतात, संकटे दूर होतात आणि मुलांची अभ्यासात प्रगती होते, नोकरीमध्ये यश मिळतं. तर मग हा उपाय करत असताना तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवायचा आहे. आता जर काही भागांमध्ये काय होतं की दरवाजा उघडा ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही कमीत कमी खिडक्या तरी उघड्या ठेवून हा उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.